जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. इटकूर येथे विद्यार्थ्यांची विठ्ठल नामाच्या गजरात पायी दिंडी, पालखी सोहळ्याने गाव भक्तिरसात न्हाले. धाराशिव प्रतिनिधी संतोष गिरे. शनिवार दिनांक 25 रोजी इटकूर तालुका कळंब येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उत्साही सहभागातून भव्य पायी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात अवघे गाव विठ्ठलमय झाले होते. विद्यार्थ्यांची विलोभनीय वेशभूषा. या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे वारकरी वेशभूषेत नटलेले बालगोपाळ होते. अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्तेश्वर आणि संत नामदेव यांची हुबेहूब वेशभूषा साकारली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात वारकरी पताका ध्वज फडकत होत्या, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन, कलश आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती परिधान केली होती. तसेच नगर प्रदक्षिणा आणि पुष्पवर्षाव. शाळेतून निघालेल्या या पालखी सोहळ्याने संपूर्ण गावाची नगर प्रदक्षिणा केली. विठ्ठलाच्या अभंगांवर ठेका धरत विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी पावले खेळण्याचा आनंद घेतला. तसेच दिंडीचे गावात आगमन होताच इटकूर ग्रामस्थांनी जागोजागी पुष्पवर्षाव केला. महिलांनी घरासमोर सुंदर सडा रांगोळ्या काढून पालखीचे मनोभावे पूजन व स्वागत केले. या सोहळ्यात संपूर्ण ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिक्षकांच्या फुगडी, नृत्य, आनंद आणि वारकरी पोशाख. केवळ विद्यार्थीच नव्हे तर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि कर्मचारी देखील पारंपरिक वारकरी पोशाखात या दिंडीत सामील झाले होते. विठ्ठल भक्तीच्या उत्साहात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत फुगडी नृत्याचा आनंद लुटला, ज्यामुळे दिंडीतील उत्साह द्विगुणित झाला. वारकरी शिक्षण संस्थेचे सहकारी. या सोहळ्यासाठी टोकणेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे हबप योगेश घाडगे महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या उपस्थितीमुळे दिंडीला खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रसाद पंक्तीने सांगता नगर प्रदक्षिणेनंतर दिंडीचे पुनरागमन शाळेच्या प्रांगणात झाले. या ठिकाणी विठ्ठलाची भावपूर्ण आरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कर्मचाऱ्यांना फराळ व महाप्रसादाचे वाटप पंगत करून सोहळ्याची यशस्वी सांगता झाली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक गणेश कोठावळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिदास पावले, उपाध्यक्ष बिभीषण देसाई आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम यावेळी घेतले.